आईच्या किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बाळाला खाण्यासाठी भाजणी करत आहे। तर ती म्हणजे असं आहे साहित्य। हे पहा, तांदूळ घेतलेले आहेत मी 1.5 किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि या डाळी घेतलेल्या आहेत सर्व पाऊण 250 ग्रॅम मुगाची डाळ, उडदाची डाळ, मसूर डाळ आणि आपली वरणाची डाळ, तुरीची डाळ आणि हे गहू घेतलेले आहेत। हे गहू आणि ही इकडे मी ज्वारी भाजलेली आहे। ही ज्वारी भाजून घेतलेली आहे मी। हे सर्व मी भाजून पुसून निवडून आणि भाजून घेतलेलं आहे, भाजून घेणार आहे। आणि हे बारीक दळून आणून याच्यामध्ये गूळ आणि चवेला मीठ घालून बाळाला शिजून खाऊ घालणार आहे। तर तुम्ही सुद्धा असं करा आणि मुलांना पौष्टिक आहार द्या। मुलांना या 3-4 वर्षापर्यंत चालते। हे बघा, हे आपलं भाजून झालेलं आहे। आई व्हिडिओ चालू आहे। मी थंड करायला ठेवते। आता मी गहू टाकलेले आहेत भाजण्यासाठी। गहू सुद्धा मी चांगले भाजून घेते आणि मुलांना हा शिऱ्याल्यापेक्षाही छान आहार होतो, पौष्टिक आणि दमदार असा हा आहार मुलांसाठी होतो। आता माझा हा नातू 9 महिन्याचा झालेला आहे, माझ्या मुलीचा मुलगा। त्याच्यासाठी मी हे खाण्यासाठी त्याला मी तयार करत आहे। तर आणि हे बारीक स्पेशल गिरणीतून, छोट्या गिरणीतून मी दळून आणणार आहे। आणि हे पीठ 2 चमचे याच्यामध्ये मकाना सुद्धा घालतात आणि ओट्स पण घालतात, पण इथे मला मिळाले नाही त्यामुळे मी नंतर घालणार आहे। आईच्या किचनला तुम्ही सुद्धा असं तुमच्या बाळासाठी, नातवांसाठी किंवा शेजारी कोणाला लागत असेल तर त्यांच्यासाठी करा। सांगा तुम्ही मुलांसाठी असं बनवा म्हणून। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।